रामकृष्ण हरी मंडळी श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी थोड्याच वेळात वेळापूरमध्ये पोहोचणार आहे आणि त्यापूर्वी आपण पाहतोय की या प्रसिद्ध अशा धावा या ही जी आख्यायिका आहे त्या पद्धतीचा हा संपूर्ण सोहळा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतो। खरं तर पूर्वी या संपूर्ण भागामध्ये उंच अशी टेकडी होती, तिथून जे वारकरी आहेत ते वेगानं धावत जात होते आणि त्याला एक आख्यायिका देखील सांगितली जाते। संत तुकाराम महाराज जेव्हा पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी यायचे वारकरी म्हणून ते या संपूर्ण सोहळ्यात असायचे, त्यावेळेस देखील त्यांना या ठिकाणाहून पंढरपूरचा जो विठ्ठल मंदिराचा जो कळस आहे तो दिसला होता आणि ते धावत सुटले होते। अशा पद्धतीची आख्यायिका देखील वारकऱ्यांमध्ये प्रसिद्ध आहे। आपण ही सगळी दृश्य पाहतोय, आनंदाचं उल्हासाचं सगळं संपूर्ण वातावरण आहे आणि एक एक करून अगदी लहानांपासून तर अबाल वृद्धांपर्यंत सगळे वारकरी जे आहेत ते धावत सुटत असतात आणि अगदी आता टप्प्यात आलेलं जे पंढरपूर आहे, विठुरायाचं पांडुरंगाचं जे घर आहे त्याकडे धावा घेत खरं तर वारकरी इथून सुटत असतात। गेल्या अनेक दिवसांपासून दीड महिन्यांपासूनचा जो प्रवास आहे तो आता अगदी शेवटच्या काही टप्प्यांमध्ये आलेला आहे, त्यामुळं वारकऱ्यांमधला देखील उत्साह जो आहे तो शिगेला पोहोचत असतो आणि आता अवघ्या काही अंतरावर असलेलं पंढरपूर हे वारकऱ्यांना अगदी जवळ वाटत असतं। त्यामुळे इथून अक्षरशः धावत सुटण्याचा हा अनोखा सोहळा असतो आणि हा सोहळा पाहण्यासाठी खरं तर लाखो वारकरी या ठिकाणी गर्दी करत असतात। पंचक्रोशीतले नागरिक देखील या ठिकाणी येत असतात आणि हा संपूर्ण सोहळा अनुभवण्यासाठी पाहतोय आपण की अशा पद्धतीची गर्दी या ठिकाणी होत असते। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीसमोरची ही सगळी मंडळी आहे, वारकरी आहेत आणि ते अक्षरशः धावत या संपूर्ण भागातून जात असतात। आता नवीन रस्ता झालेला आहे, मजबूत रस्ता झालेला आहे। पूर्वी या ठिकाणी टेकडी होती, त्या टेकडीवरून धावत संपूर्ण खाली जायचं असा हा वारकऱ्यांचा क्रम असायचा, दरवर्षीची परंपरा असायची। मात्र आता हा रस्ता बनलेला आहे त्यामुळे सखल जो टेकडीचा भाग होता तो आता बऱ्यापैकी हा रस्ता सरळ झालेला आहे। त्यामुळे हात करू रामकृष्ण हरी मंडळी आपण पाहतोय की संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जेव्हा वेळापूरमध्ये प्रवेश करत असते त्यावेळी हा अनोखा सोहळा आपल्याला पाहायला मिळत असतो। खरं तर हे संपूर्ण वारकरी जे आहेत ते अक्षरशः धावत सुटतात, धावा म्हणून या संपूर्ण सोहळ्याला संबोधलं जातं आणि वारकऱ्यांमधला जो उत्साह असतो अत्यंत पाहण्याजोगा असतो। श्री संत तुकाराम महाराज जेव्हा पंढरीला यायचे, वारीला यायचे, त्यावेळी या ठिकाणाहून ते अक्षरशः धावत सुटले होते। त्यांना याच ठिकाणाहून विठ्ठल मंदिरातला पांडुरंगाच्या मंदिराचा कळस दिसला होता, अक्षरशः पांडुरंग दिसला होता। त्यामुळं तुकोबारा या ठिकाणाहून धावत गेले होते अशी ही आख्यायिका आहे। त्याचप्रमाणे आता वारकऱ्यांची देखील तशाच पद्धतीची भावना असते आणि या ठिकाणाहून अक्षरशः वारकरी जे आहेत ते धावत सुटत असतात आणि हा धावा असतो पांडुरंगाच्या भेटीसाठी, हा धावा असतो तो विठुरायाच्या भेटीसाठी आणि वारकऱ्यांमधला उत्साह देखील या ठिकाणी पाहण्यासारखा असतो। वेळापूरमध्ये माऊलींच्या पालखीचा आज मुक्काम असतो आणि त्यापूर्वीची ही सगळी दृश्य आपण पाहतोय। खरं तर पूर्वी या भागामध्ये उंच अशी टेकडी होती, मात्र आता इथं उत्तम असा चांगला मजबूत सिमेंट काँक्रीटचा रस्ता बनलेला आहे, त्यामुळे हा रस्ता आता काहीसा सोपा झालेला आहे तुलनेनं। मात्र पूर्वी ही जी संपूर्ण दृश्य असतं हे टेकडीवरून महिला वारकरी, अबालवृद्ध, लहान वारकरी, मुलं मुली हे धावत सुटायचे अशी जी सांगितलं जातं या पद्धतीच्या गोष्टी ज्या आहेत ते अनेक जुने वारकरी सांगत असतात आणि आता आपण ही दृश्य पाहतोय की हा धावा करत वारकरी सुटलेले आहेत आणि आता ते वेळापूरच्या दिशेने जे आहेत ते निघालेले आहेत आणि अशा पद्धतीचं उत्साहाचं वातावरण आपल्याला त्यांच्यामध्ये पाहायला मिळत असतं। माझ्यासोबत काही वारकरी आहेत, मला सांगा ही जी परंपरा आहे धावत सुटण्याची काय नेमकं याच्या मागचं कारण? याच्या मागचं कारण माऊली माग चोर लागलं म्हणते, त्याच्यामुळं माऊली तर पळलेली, त्याच्यामुळे लोक पाहतात। नेवासा काय अनुभव आहे? तिसरी वारी, पाय मोडले तरी चालू तुम्ही। तुकाराम महाराजांना इथून पांडुरंग दिसला, कळस दिसला असं देखील म्हणतात। काय काय आख्यायिका काय? आता मनात त्यांच्या भक्ती होती, भाव होता म्हणून त्यांना शरीरात दिसत होतं पांडुरंग। प्रत्येक माणसामध्ये त्यांना पांडुरंग दिसत होता। तुकाराम महाराजाला, ज्ञानेश्वर माऊलीला आपण पाहतो की अशा पद्धतीच्या ज्या भावना आहेत त्या तुकाराम महाराजांच्या होत्या आणि तीच आख्यायिका मानून आज देखील वारकरी जे आहेत ती आजही ही प्रथा परंपरा पाळत असतात। त्यामुळं वेळगावामध्ये प्रवेश करण्यापूर्वीच जे आहे ते अशा पद्धतीनं वारकरी या ठिकाणाहून धावत सुटतात आणि धावा म्हणून जी आख्यायिका आहे त्याची प्रचिती खरं तर आपल्याला पाहायला मिळते आणि आता अगदी काही अंतरावर खरं तर पांडुरंग या ठिकाणी वारकऱ्यांना दिसत असतो, कारण पंढरपूर आता अगदी जवळ आलेलं आहे। त्यामुळं वारकऱ्यांचा जो उत्साह असतो तो शिगेला पोहोचतो, कधी एकदा पांडुरंगाचं दर्शन होतं हीच खरं तर भावना प्रत्येक वारकऱ्याची आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन सागर पाटीलसह श्रीकांत घुले, झी मीडिया।